ठाणे येथील मेर ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेड या अग्रगण्य औषध उत्पादक कंपनीने आपल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कार्यक्रमाअंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत राहुरी येथील गरजू व वंचित घटकांच्या विकासासाठी राबवलेल्या ग्रामविकास प्रकल्पाचा आज उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला। या प्रकल्पामध्ये आधुनिक शिक्षणाला चालना देणे, शुद्ध पेयजल, आरोग्य, सार्वजनिक स्वच्छता इत्यादी उपक्रमांचा समावेश होता। सदर उपक्रमामार्फत मेयरने आपला दर्जेदार शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास आणि वंचित समुदायाचे सक्षमीकरण करण्याचा संकल्प अधोरेखित केला आहे। त्यामध्ये दर्जेदार शिक्षण प्रकल्पांतर्गत संगणक आणि वॉटर प्युरिफायर राहुरी येथील 5 जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना 10 अद्ययावत संगणक देण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी आवश्यक असणारे आधुनिक तंत्रज्ञान आणि डिजिटल संसाधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत। सोबतच तेथील 3 जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शाळांना शुद्ध पेयजल पुरवण्याच्या उद्देशाने वॉटर आरो आणि प्युरिफायर बसवण्यात देखील आले आहेत। आरोग्य आणि स्वच्छता उपक्रमाअंतर्गत तेथील जनतेला स्वच्छ व शुद्ध पेयजल पुरवण्यासाठी वॉटर आरो आणि ATM बसवण्यात आले आहे। वैयक्तिक घरगुती शौचालय देखील यावेळी 40 कुटुंबांना देण्यात आले असून त्याचे भूमिपूजन देखील करण्यात आले आहे। उपचारांपेक्षा खबरदारी चांगली या उक्तीनुसार काम करणारी मेर ऑर्गॅनिक ही ब्रिटनच्या नंबर 1 विटॅमिन कंपनी बिटाबायोटिक्सचा भाग आहे, ज्याचे मुख्यालय लंडनमध्ये आहे। 110 पेक्षा जास्त देशांमध्ये अनेक प्रकारची विटॅमिन उत्पादने उपलब्ध करून देण्यासोबतच संस्थेने आपले एक अग्रगण्य औषध उत्पादक कंपनी म्हणून असल्याचे सिद्ध केले आहे। संस्थेची कॅल्सीमॅक्स, वेलुमन अल्ट्रा D3, परफेक्टिल, पेग्रोकेअर, पेनोपेस इत्यादी प्रमुख उत्पादने आपापल्या क्षेत्रामध्ये बाजारपेठेतील अग्रगण्य उत्पादने आहेत। मेर विटाबायोटिक्स मानवी आरोग्य सेवा, संशोधन आणि सर्व वयोगटासाठी पोषण प्रदान करण्यासाठी कटिबद्ध आहे। मेर ऑर्गॅनिक्सने नेहमीच उत्पादन प्रणालीमध्ये सुधारित तंत्रज्ञान वापरण्यासोबतच सुरक्षा आणि पर्यावरण संरक्षणावर देखील भर दिला आहे। त्याच अनुषंगाने ग्रामीण भागातील विकास करण्याच्या दृष्टीने या सर्व उपक्रमांचे आयोजन या कंपनीमार्फत करण्यात आले होते। यावेळी या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून इंग्लंड लंडनचे हेड ऑफ मेर ऑर्गॅनिक कंपनीचे क्रिस्ट सर, मेर ऑर्गॅनिक कंपनीचे डायरेक्टर तावडे सर, गट शिक्षणाधिकारी अस्वले सर, युवा नेतृत्व योगेशजी जाधव, ग्रुप ग्रामपंचायत राहुरी देवळी, कुंभारशिवच्या सरपंच योगेश जाधव, ग्रामसेवक साक्षी शिंदे, उपसरपंच राजेश धनपाल, मनीषा विनोद गुरव सदस्य, त्यासोबतच सदस्य किरण कृष्णा काचरे, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य सरिता सुभाष पाटील, सौ कल्पना काळूराम जरे, आकेश सकाराम भंडारी, ज्ञानेश्वर रामचंद्र पाटोडे, सौ नीता रामा वाघे, पोलीस पाटील सतीश जाधव, राजेश शिवाजी सामाजिक संस्था अध्यक्ष भोलेनाथजी वाघेरे, उपाध्यक्ष अविनाश पुंडलिक गर्दे, किशोर जाधव सर व सर्व सदस्य, जाऊ संस्था महाराष्ट्र राज्य सदस्य नवनाथजी वाघेरे, माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद गुरव, समाजरत्न सुभाष पाटील, मेर ऑर्गॅनिक कंपनीचे श्री देसाई सर, ऋषभ सर, प्रज्वल सर, वडोली शाळेचे केंद्र प्रमुख मानकर सर, जिल्हा परिषद शाळा कुंभारशिव वारलीपाडा राहुरी देवळी या शाळेतील सर्व शिक्षक, व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य व विद्यार्थी तसेच शौचालय लाभार्थी व सर्व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। यावेळी फॉरेनवरून आलेले प्रमुख पाहुणे मिस्टर क्रिस्ट सर यांचे शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझिम नृत्य करून स्वागत केले। यावेळेस मिस्टर क्रिस्ट सरांनी विद्यार्थ्यांना मेहनत करण्याचा संदेश दिला व तुम्ही शिक्षण घेऊन व विविध कौशल्य आत्मसात करून डॉक्टर, क्रिकेटर, डान्सर, कलाकार व्हा असे देखील सांगितले। तुम्ही मेहनत केली तर तुमचा आत्मविश्वास वाढतो हा संदेश त्यांनी यावेळेस दिला। या कार्यक्रमाचे आयोजक योगेश सर यांनी शेवटी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तंत्रस्नेही शिक्षक मान्य श्री ठाणगे सर यांनी आभार मानले व कार्यक्रमाचा समारोप केला। वर्माजी हे सातत्याने आमच्या कार्यक्रमाचं प्रचार आणि प्रसिद्धी देत असतात आणि आमच्या झालेल्या कार्यक्रमांना नेहमी गती देत असतात असे वर्मा सर। त्याचबरोबर आपण सर्व मंडळी कोणत्याही कार्यक्रमाला साजेसं रूप आणण्यासाठी आपल्याला काहीतरी नवोपक्रम घ्यावासा वाटतो आणि कोणताही ग्रामविकास असेल किंवा आमच्या या शाळेचा कायापालट करण्यासाठी, गावचा कायापालट करण्यासाठी ग्रामस्थांचं सहकार्य आणि ग्रामपंचायतीचं सहकार्य अतिशय महत्त्वाचं असतं आणि ग्रामविकास प्रकल्प त्यासाठी कुठेतरी न्यावासा वाटतो आणि या प्रकल्पाच्या अनुषंगाने आज या ठिकाणी मेर ऑर्गॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड ठाणे यांच्या माध्यमातून आणि CSRच्या माध्यमातून आज या ठिकाणी अतिशय असा उत्कृष्ट कार्यक्रम मदतीच्या ओघातून या ठिकाणी संपन्न केलेला आहे। या संस्थेला मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि यांनी आमच्या या पूर्ण ग्रामपंचायत हद्दीतल्या
पाचही शाळांना अतिशय चांगल्या प्रकारचं प्रभावी आणि असं उपयोगी सदुपयोगी असं साधनं उपलब्ध करून दिलेली आहेत. मग त्यामध्ये पाण्याचं वॉटर फिल्टर असेल किंवा संगणक असेल अशी दोन्ही साधनं वेगवेगळ्या प्रकारची आहेत. गरजायुक्त अशी साधनं आहेत. विद्यार्थ्याचा भौतिक विकास, विद्यार्थ्याचा गुणवत्ता शैक्षणिक विकास होण्यासाठी या संगणकाचा नक्कीच उपयोग होणार आहे. आमच्याकडे असलेले शिक्षक देखील अतिशय प्रतिभावंत आहेत. आपण या ठिकाणी स्वागत गीत ऐकल्यानंतर पाहिलं असेल की आमच्याकडे कलाकार शिक्षक आहेत आणि ज्या प्रकारे सरांचा संवाद केला आमचे शरद ठाणके सरांनी, त्यांचा इंग्रजीतून संवाद ऐकविला, अशा प्रकारे इंग्रजी शिक्षक किंवा उत्कृष्ट असे संपन्न असे शिक्षक आहेत. आणि या शिक्षकांच्या माध्यमातून, शाळांच्या माध्यमातून आणि पालकांच्या आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या छोट्याशा बालकांचा शैक्षणिक विकास किंवा सर्वांगीण विकास होत आहे, हे या ठिकाणी स्वाभिमानाने म्हणावंसं वाटतं. अशाच प्रकारचे उत्तम उत्तम कार्यक्रम या राहुर ग्रामपंचायत किंबहुना संपूर्ण आमच्या 120 ग्रामपंचायतीमध्ये होत असतात. या भिवंडी तालुक्यामध्ये सुमारे 120 ग्रामपंचायती आहेत आणि सुमारे 308 जिल्हा परिषदच्या शाळा आहेत. मी या ठिकाणी मान्यवरांना सांगू इच्छितो की CSRच्या माध्यमातून भरपूर शाळांना अशाच प्रकारची मदत होत असते आणि शाळा देखील त्या मदतीचा स्वीकार करत असतात आणि यथोचित उपयोग करत असतात. आज या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थिती नोंदवली आणि या मान्यवरांच्या हस्ते आपल्याला या ठिकाणी काही वस्तूंचं किंवा काही साधनांचं या ठिकाणी प्राप्ती झालेली आहे. मी सर्वांच्या वतीने आणि आपल्या वतीने पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने सर्व मान्यवरांना धन्यवाद देतो, ग्रामपंचायतीला धन्यवाद देतो. या कंपनीची जी ॲक्च्युअल मोठी कंपनी आहे ती लंडनला, UK ला आहे आणि तिकडनं आज आपल्याकडे क्रीस आलेले आहेत. तर क्रीस हे आमचे फायनान्स ऑफिसर्स आहेत पूर्ण ग्रुपचे. आणि हा उपक्रम आम्ही जो केलेला आहे, तर जसं माननीय आता सरांनी जसं सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यांनी नाव घेतलं, जय घोषणा केली, पण आपण फक्त शिवाजी महाराजांच्या नावाने फक्त घोषणा देणं बंद करून त्यांनी केलेली जी कामं आहेत ती करावी असं मला वाटतं सगळ्यांनी. महाराजांनी कुठल्याही शाळेला, कुठल्याही किल्ल्याला, कुठल्याही गावाला कधी आपलं नाव दिलेलं नाही आहे. तर तोच महाराजांचा जो स्वराज्य आहे तो आमची एक संस्था आहे ग्रँड मराठा फाउंडेशन. तर त्याच्यामार्फत आम्ही महाराष्ट्रभर किंवा भारतभर खूप सारे असे उपक्रम करत असतो. आणि हा जो उपक्रम आहे जो आपल्या गावात करतो, कारण की आमचं भिवंडीमध्ये आमचे गोडाऊन्स आहेत, वेअरहाऊसेस आहेत आणि त्याच्या अनुषंगाने कंपनीला असं वाटतं की जे आजूबाजूची जी गावं आहेत तिथल्या मुलांना आपण जे आहे बेसिक सुखसोयी का देऊ नये. आता ही जी मुलं आहेत, जी मुलं गावात जन्मलेली आहेत, तर त्यांना आपण चांगलं आरोग्य, चांगलं शिक्षण का देऊ नये. म्हणजे त्यांना हा अधिकार आहे, हा जो मूलभूत अधिकार जो प्रत्येक मानवाला आहे तो त्यांना अधिकार आहे आणि त्यांना तो मिळावा. या अनुषंगाने आम्ही भारतभर जिथे आम्हाला जमेल त्या शाळांमध्ये ज्या शाळांच्या जे हेडमास्टर आहे किंवा तिथलं ग्रामपंचायत आहे किंवा तिथले जे कॉर्पोरेट त्यांनी आम्हाला अप्रोच केलेला आहे, त्यांना आम्ही कॉम्प्युटर्स देतोय. तर हे कॉम्प्युटर्स ह्या मुलांना टीचर्स लोकांनी वापरायला द्यावी, हाताळायला द्यावी ही आमची त्यांना विनंती आहे. आणि टीचर्स लोकही तुम्हाला ही जर काही एज्युकेशन पुढे आहे किंवा तुमचं डेव्हलपमेंट करायचं आहे, स्किल्स डेव्हलपमेंट करायचे आहे, तर त्याच्यासाठी आमचे जे आहेत ऋष प्रज्वल जे आहेत ते तुम्ही तुमच्या सरपंचाद्वारे किंवा तुमच्या हेडमास्टरद्वारे त्यांना संपर्क करून ते अध्ययन करावं किंवा त्या गोष्टी तुम्ही शिकून घ्याव्या. आणि ह्या मुलांना जे हे आपल्या भारताचं किंवा जगाचं, जसं क्रिस म्हटलं की जगाचं भवितव्य आहे, ते फक्त आपल्या गावाचं भवितव्य नाही आहे. उद्या सकाळी आपण सांगू शकत नाही ह्यातला कुठला मुलगा कुठल्या उंचीला पोचेल, कुठे जाईल आणि काय करेल. तर त्यामुळे आपण त्यांना ही जी संधी आहे ती आपण उपलब्ध करतोय, हा आपला उद्देश आहे यामागे. दुसरी गोष्ट, जसं आपलं शिक्षण आहे तसं आपलं आरोग्यही आहे. तर आरोग्य खूप महत्त्वाचं आहे. आपण बऱ्याच वेळा दुर्लक्ष करतो आणि नंतर त्या आरोग्याच्या पाठी आपण जास्त पैसे खर्च करतो. तर आरोग्याकडे, आपल्या ज्या शरीराकडे आहे, आपल्या पिण्याकडे आहे ते आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आणि त्या अनुषंगाने आम्ही असा विचार केला की गावात आजकाल पाणी जे आहे ते दुर्लभ झालेलं आहे आणि चांगलं स्वच्छ पाणी
हे लोकांपर्यंत पोहोचावं, लोकांना मिळावं. त्याच्यासाठी आम्ही हे जे वॉटर ट्रीटमेंट प्लांट जो वॉटर प्लांट आहे, ATM ज्याला म्हणतोय, त्यात आपण 1 रुपया टाकून 1 लिटर पाण्याची बॉटल भरू शकता आणि 5 रुपये टाकून 20 लिटर पाण्याचं हे घरच्यांसाठी भरू शकता. तर हा जो आपला वॉटर ATM आहे तो गावाला दिला गेलेला आहे. तो गावाने योग्य प्रकारे हाताळावा. त्याची 1 वर्ष जी AMC आहे, जो ॲन्युअल कॉन्ट्रॅक्ट आहे, म्हणजे तो बिघडू नये किंवा बिघडला तरी तो लगेच दुरुस्त करावा, त्याच्यासाठी कंपनी बांधील आहे किंवा कंपनी त्याच्याकडे लक्ष देईल. आणि 1 वर्षानंतर तो संपूर्णपणे म्हणजे गावाकडे दिला जाईल. तर तुम्ही तो नीट हाताळावा आणि सगळ्यांना त्या पाण्याचा उपभोग घेता यावा अशी काळजी घ्या. ज्यांनी कोणी जो वॉटर ATM हाताळेल तर त्यांनी ते शिकून घ्यायचं आहे, त्यांना त्याची ट्रेनिंग द्यायची आहे की जेणेकरून तो लवकर बिघडू नये. नाही तर आज चालू आहे, उद्या बिघडला तर त्याचा काही उपयोग होणार नाही आहे. तर त्याच प्रकारे जो वॉटर कूलर दिलेला आहे शाळेत, टीचर्स लोकांनी मुलांना शिकवायचं आहे की वॉटर कूलर कसा वापरायचं आहे आणि त्याचा पूर्णपणे उपभोग घ्यायचा आहे. आणि दुसरं आरोग्य म्हटलं की स्वच्छता ही खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्याच अनुषंगाने आम्ही जे टॉयलेट्स आहेत ते काही जे गरजू लोक होते जे आयडेंटिफाय केले होते, जसे गव्हर्नमेंटच्या आपल्या लोकांनी, आणि त्यांनी आम्हाला जी लिस्ट दिली होती त्याच्याप्रमाणे आम्ही 40 घरं निवडलेली आहे आणि त्या तिथे आपण जे टॉयलेट्स आहेत ते बांधून दिलेले आहेत. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याचा तुम्ही चांगल्या प्रकारे उपयोग आणि उपभोग घ्यायचा आहे, त्याचं व्यवस्थित प्रकारे हाताळणी करायची आहे. आणि ही जी पुढील पिढी आहे त्यांना चांगलं तुमच्याकडनं हे चांगलं सुंदर स्वच्छ असं गाव व्हावं आणि 100% सुशिक्षित गाव व्हावं या अशा शुभेच्छा देऊन मी माझं भाषण संपवतो. Good afternoon, everyone. It's an absolute honour and a privilege to be here with you all. I thank you very much indeed for welcoming me here, and I'm very excited to see such beautiful ladies, the beautiful colour, wonderful children, the gentleman in the back. I was hoping there would be a bit of cricket, because I love cricket, but I'm hoping you never know what will happen. But look, the important thing here is the ability for people to be able to give back. It's an honour and a privilege. I do hope that you take advantage of the wonderful facilities that the government and Maya have provided for you. I want to say to all the children, work hard, dream and believe, because you can do anything, and with the help of your headmaster and the teachers, you can do anything, whatever you want to be, whether it be a doctor, cricketer, fashion designer. Dream, because you can do it with hard work. Thank you very much indeed for having me here, and I wish you all the very, very best in your lives. So thank you very much. Thank you. एक छोटंसं गाव, त्याच्यामध्ये असलेली एक वारलीपाडा एक आदिवासी वस्ती. या वस्तीमध्ये बघा सरांनी काय सांगितलं, आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छता या 3 गोष्टी जीवनामध्ये एवढ्या महत्त्वाच्या आहेत की त्याच्यामध्ये आपला आर्थिक बजेट पूर्ण ढासळत असतं. तुमच्या घरात जर शिक्षण चांगल्या दर्जाचं असेल, चांगलं शिक्षण असेल तर तुम्ही या देशात खूप पुढे जाऊ शकता, या देशाला पुढे नेऊ शकता. जसे क्रिस सर बोलले की तुम्ही ह्या देशाचं, या गावाचं भविष्य नाही, तुमच्या घराचं भविष्य नाही, तर तुम्ही या जगाचं भविष्य आहे. आज आपल्याच इकडचे एक व्यक्ती 93 वर्षाचे व्यक्तीचे बिझनेस जर 110 देशात असू शकतं, तर तुम्ही सुद्धा शिक्षण चांगलं घेतलं, दर्जेदार शिक्षण घेतलं तर तुम्ही सुद्धा या देशाच्या जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये जाऊन बिझनेस करू शकता आणि आपल्या देशाचं नाव मोठं करू शकताय. तर मला एवढंच बोलायचं राजेश सर, खरंच मनापासून गुरुग्रामच्या राहुलच्या वतीने, कुंभारशिव गावाच्या वतीने आणि सर्वांच्याच वतीने, ऑल ग्रामपंचायत मेंबरच्या वतीने तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो की तुमची जी संकल्पना आहे जे CSR असेल फंडिंगच्या बाबतीत, कारण ग्रुप ग्रामपंचायत राहुरी एक छोटीशी ग्रामपंचायत आहे, तिचं आर्थिक उत्पन्न फार कमी आहे आणि त्याच्यामुळं ज्या खूप आदिवासी वस्ती आहेत तिथे आपण सुविधा पोचवू शकत नाही, परंतु आपल्या माध्यमातून खूप सोपं झालं. जर आम्ही गव्हर्नमेंटकडनं आता 40 शौचालय आणायचं ठरवलं असतं ना, तर आम्हाला 4 वर्ष गेले असते, तेव्हा आम्हाला ते 40 शौचालय भेटले असते. परंतु तुमच्या एका पुढाकाराने आज आमच्या गावातल्या 40 गरजू लोकांना
ज्यांची खरंच कुवत नाही की जे स्वच्छ संडास बांधू शकतात आणि त्याचा दुष्परिणाम स्वतः त्यांच्या सुद्धा वैयक्तिक जीवनावर झाला त्या आरोग्याच्या बाबतीत आणि इतर गावाच्या वर सुद्धा त्याचा आरोग्याच्या बाबतीत नुकसान होतं. जेव्हा आपण बाहेर शौचालयाला जातो आणि ज्या गोष्टी आपण बघतो त्याच्यातून नक्कीच एक निगेटिव्ह एनर्जी आणि निगेटिव्ह चुकीचं जंतू वगैरे पासून आपल्याला आधार होत असतो. बघा मित्रांनो, मी जास्त शिकलेला नाही परंतु 2-3 गोष्टी नक्कीच समजू शकतो की शिक्षण म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते आपण घेतलं पाहिजे आणि ते जे घेतणार ते गुरगरणार. म्हणजे तुम्ही शिक्षण घेतलं तरच पुढे जाल, तरच तुमच्या गावाची, तुमच्या घराची, तुमच्या देशाची आणि या जगाची प्रगती करू शकताय. हॅलो हॅलो तरच तुम्ही या गावाची, देशाची आणि जगाची प्रगती करू शकतायत. आणि बघा, आपण मेयर ऑर्गनायझेशन विशेष धन्यवाद याच्यासाठी करतोय की सगळेजण आपल्या स्वतःसाठी काम करत असतात. आज त्यांच्या बिझनेसमधून जे येत आहे त्याच्या माध्यमातून ते समाजासाठी काम करत आहेत. ही जी सोशल वर्किंग त्यांची चालू आहे, मी गॉडकडे, ईश्वराकडे प्रार्थना करेन की नक्की त्यांच्या कंपनीचं असंच भरभराट हो आणि असे आणखी उपक्रम त्यांच्याकडनं आमच्या गावात असो, आणखी आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या लोकांसाठी काम व्हावं. मी विशेष म्हणजे 2-3 गोष्टी सांगणार तुम्हाला. जसं शिक्षणाच्या बाबतीत बोललो की शिक्षण फार गरजेचं आहे आणि दर्जेदार शिक्षण गरजेचं आहे. ते घेतल्यानंतर तुमची आर्थिक परिस्थिती तुमच्या घराची, तुमच्या गावाची, तुमच्या देशाची आणि राज्याची बदलत असते. त्याच्यानंतर आरोग्य हे एवढं महत्त्वाचं आहे की तुमचं आपण जे कमवतो ना यातलं 20% हे आरोग्यावर मला वाटते खर्च होत असतो वार्षिक. तर त्याच्यामुळे तुमच्या घरातल्या बजेटवर जर तुम्ही आरोग्याची काळजी घेतली, जसं की स्वच्छ म्हणजे फिल्टर पाणी तुम्ही पिले रोजचं, तर तुमच्या घरातलं 20% जे खर्च आहे महिन्याचं हे नक्कीच कमी होणार आणि ते तुमच्या इतर आर्थिक ग्रोथसाठी वापरला जाऊ शकतो. तर सर्वांना मी माझी एक विनंती असेल की आपल्याकडे जे आता आपल्याला शौचालय दिलं त्याचा पूर्णपणे लाभ घ्यायचा आहे, पूर्ण त्याचा यूज करायचा, त्याची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर आपल्या गावामध्ये जे वॉटर ATM मशीन दिलेलं आहे त्याचं स्वच्छ आणि थंड पाणी, तुम्ही फिल्टर पाण्याची आज एवढी गरज आहे की पाण्यामुळं बरेच आजार होत असतात आपण जर दूषित पाणी पिल्यानंतर. तर आज हे मशीनने फिल्टर झालेलं पाणी, स्वच्छ आणि थंड पाणी जर तुम्ही पिले तर नक्की तुमचा म्हणजे मला वाटतं ह्या मदतीने मेयर ऑर्गॅनिकच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक घरासाठी आर्थिक बजेटमध्ये 30% सवलत झाली असं माझं एक वैयक्तिक मत आहे. आणि हेच मत सर्वांचं असायला हवं, कारण नक्कीच हे असंच आहे गणित. आपण तो गणित करत नाही म्हणून आपण मागे आहे, परंतु नक्कीच ज्या गोष्टीची खरोखर गरज आहे शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छता या गोष्टीसाठी काम करताना मेन ऑर्गनायझेशनचे राजेश सर इथे आलेत आणि क्रिस सर, देसाई सर आणि जे खरोखर मी वृषभ सर आणि यांचं प्रोजेक्ट सरांचं मनापासून धन्यवाद करेन, कारण ते फील्डवर्क बघतायत काही दिवसापासून माझ्यासोबत आहेत म्हणून मी त्यांचंही बघतोय की रात्रभर आम्ही इकडे फिरायचं असेल सर्वे जो म्हणजे गव्हर्नमेंट जसं सगळ्या घराला गरज आहे का शौचालयाची हे पाहून त्यांना देण्याचं काम त्यांनी केलं. त्याच्याबद्दल मी मेयर ऑर्गनायझेशनच्या पूर्ण टीमचं आणि राजेश सरांचं मनापासून कुंभाशी गावाच्या वतीने, ग्रामपंचायतच्या वतीने धन्यवाद करतोय. आणि भविष्यात आम्हाला उद्भवलेल्या छोट्या मोठ्या प्रॉब्लेम्स नक्की तुमच्याकडे सांगत राहू, त्याच्याबद्दल कधी वाईट मानून घेऊ नका. कारण एक कसं असतं, बाल रडल्याशिवाय काही गोष्टी माहिती होत नाही की त्याला भूक लागली, तसं आमचा एक स्वभाव आहे तो तुम्ही पोटात घालून घ्या एवढीच विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की.